प्रवाह नदीचा कणखर झाला, दुःखाचा पाऊस जीवनी पडला। ए बाप्या, दुःखाचा पाऊस जीवनी पडला रे, जीवनी पडला। ते कोण रे? अरे ते आप्पा नाही का, साठे मास्तर नाही का? कोण ते त्यांचं घर जर सगळं नदीच्या काठाला होतं। अच्छा हा ते नशिबाचा खेळ बघ ना, कधी नव्हे तो 5-6 वर्षापूर्वी ना नदीला पूर आला आणि घर जर सगळं वाहून गेलं। अरे तेव्हापासनं म्हणजे बरं ऐक ना, जरा तहान लागली यार, पाणी आहे का? चल चल तुला घरातलं पाणी पा। रक्तरंगीन प्रवाहाचे रंग होतील का रे भंग? ही स्पर्धा आहे पाण्याची, धावता प्रवाह पाण्याची। कारलं काय लावलं होती तू? चांगल्या संशोधन केंद्रात कामाला ये, लाखात पगार उचलतो आणि इथं का बरं झक मारायला? गंध मातीचा ओढतो रे। माणूस कितीही मोठा झाला ना तरी नाळ मात्र मातीशी जोडलेली असते मित्रा। आणि काय रे, गावात पाण्याचा ओलावा कमी झालाय असं ऐकलं। जीव कोंडून गेलं रे आज। गावात पाणी आटलंय आणि डोळ्यात पाणी साठलंय। लोकांच्या पोटाला चिमटा बसू नये म्हणून लोक एकमेकांच्या जीवावर उठतात। आपला गाव आणि रक्ताचे घाव अशी असते। त्या हरामखोराला पैसा भेटतो म्हणून ते आपल्या गावातलं पाणी शहराला वळवतात, पण आपली इथं लागते। अरे मग कोणी काही करत का नाही त्यासाठी? अरे कोण लढणार आहे त्यांच्याशी? तू टेन्शन घेऊ नको, मी आलोय ना आता, उद्याच जाऊन भेटतो वाटलंच तर आमदार साहेबांना। काय साहेब, काय हिला मुली की वर्षी नवरात्रीत दांडे खेळायला? अरे हिला कशाला, त्यापेक्षा तुलाच साडी घालून नाचू की। येऊ का? अरे विदेशी पंडित या या। नमस्कार। बस सर थोडंसं बोलायचं होतं तुमच्याशी। हां बोलून। सर आपल्या वाफगावच्या पाण्याचा काय विषय नेमका? म्हणजे नाही सर, म्हणजे गावकऱ्यांना पाणी पुरत नाही, शेतात सुद्धा पाणी जरा कमीच पडतंय। मग तुम्ही जरा प्लीज लक्ष द्या ना तिकडे। हो पण आता पाऊसच पडत नाही, त्याला आम्ही तरी काय करणार नाही का? आपल्या गावाजवळ एक धरण आहे, त्यातलं पाणी सुद्धा आपण वापरूच शकतो ना? नक्कीच। अहो धरणातच पाणी नाही तर मग आम्ही काय? कॅचमेंट एरियात पाऊस पडतो आणि तेच पाणी धरणात येतं, मग धरणात पाणी नाही असं कसं म्हणता तुम्ही? त्याचं काय ना, तुम्ही मतांचा पाऊस पाडा, आम्ही पाडू पाऊस पाण्याचा। काय या आता। साला कावळ्याची चोच आणि राजकारणाची सोच,
ही प्रत्येक वेळेस मध्ये आणण्यापेक्षा ना जे गावाकडचं पाणी शहराकडे वळवलंय ते परत आणा. ए नकराची साडी उशरची दाढी इथं दाखवायची नाही. नाही रे, राजकारण एकच अट, रचाकट मिळेल वट. या सर, काळ गरजेचा आहे म्हणून गरज तळाला जाऊ देऊ नका. अन्यथा राजकारणी बोकान मिळून ठोका, करायला वेळ लागणार नाही. चल रे. चल 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 चल. उठा गावपर्यंत उठा, संघटित व्हा. हक्क दोन भूतांचा आहे, मात्र सवाल फुटाचा. ही संधी आहे आपली एकी दाखवण्याची. लाथा मारून बाहेर फेकण्याऐवजी आपण पोट पकडून बसलोय, हे चालणार नाही. अन्याय सहन करून करून आपण स्वतःच्या पोटावर लाथा मारून घेतोय, हे पण चालणार नाही. त्यामुळे आपल्याच हक्कासाठी झगडण्याऐवजी आपल्याला पर्याय नाही. अमृताच्या सरी प्रवाह बनून परिस्थिती कधी आमच्यावर. अन्याय सहन करून करून आपण स्वतःच्या पोटावर लाथा मारून घेतोय. एक मिनिट प्लीज शांत व्हा. सगळ्यांनी शांत व्हा. तोडफोड करून जर पाण्याचे प्रश्न मिटले असते तर दंगलीमध्ये आग लागलीच नसती. त्यामुळे सगळ्यांनी शांत डोक्याने विचार करा प्लीज. विदेशी पंडित, तुझं ज्ञान नको झाडू. चल, तू एवढं वाटतं ना, तुझं तू करून दाखव. Here's your coffee. Sameer, you know water changes its molecular structure according to the situation it is subjected to. But this doesn't mean that water is any different. Just the structure changes. But the core never dies off. Same goes with life as well. Look, I'm not sure if I'm getting you. Sameer, I know you want to do something for your country. You want to do something for the humble background you have come from. Let this situation not affect what you really believe in. And you have done an incredible job here. Now it's time for you to do something for your country. At least try to. And you know you can always come back. So why don't you tell me straight away that you would become the chief scientist if I'm gone? Just go to hell, yeah. Okay, come on, yaar, Sahi. I'm just kidding. Sahi. You know water changes its molecular according to the situation it is subjected to. गंध ओढवे मातीचा, जोश वाढवे साथीचा. आपण तांब्याच्या भांड्यात पाणी का पितो? कारण तांब या धातूची आणि पाण्याची ऊर्जा ही समांतर पातळीवर असते. तेच पाणी जेव्हा आपण पाईपमधून सोडतो तेव्हा त्याचा मूळ स्वभाव बिघडतो आणि म्हणून पाण्याची ऊर्जा कमी होते. त्यामुळे वॉटर इम्प्लोजन डिव्हाइसमधून जेव्हा आपण पाणी सोडतो तेव्हा तेच पाणी ऊर्जेने परिपूर्ण असते आणि त्यामुळे साधारण 10% पाण्यात सुद्धा तेवढ्याच पिकाचे उत्पादन होते आणि कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पीक आल्याने आपला हेतू साध्य होतो. घे जाणून घे गुपित पाण्याचे, हात जोडून प्रेम नात्याचे. घे ध्यास नवा हा श्वास नवा, तुझ्या मनगटात हा जोश हवा. घे ध्यास नवा हा हाती, करू ओली ही माती. सुख समृद्धीने वाढेल ही शेती. घे ध्यास नवा हा हाती, करू ओली ही माती. सुख समृद्धीने वाढेल ही शेती. तर गावकऱ्यांनो, आपल्या गावाचा विकास केला कोणी? साहेबांनी.
गावात पाणी आणलं कोणी? साहेबांनी. आपले आमदार साहेब गावाच्या विकासासाठी 24 तास बरं का 24 तास तत्पर उभे असतात. तसंच या वर्षी त्यांनी गावाच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. याबद्दल मी त्यांना गावातर्फे हार्दिक आभार मानतो. साहेब 2 शब्द इथून बोलावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. नमस्कार गावकऱ्यांनो. आपल्या पक्षाचा एकच ध्यास म्हणजेच आपल्या गावचा विकास. आज या ठिकाणी मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की आपल्या गावाचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो आम्ही व आमच्या पक्षाने या ठिकाणी सोडवला आहे. याच्यामुळे तुम्ही रोज धुवा की काय, तुमचे कपडे धुवा, भांडी धुवा, गुरंढोरं धुवा. आणि उन्हाळ्यात देखील पहिल्यांदा उन्हाळ्यात तुम्हाला पाणी राहणार आहे तुमच्या शेतात पिकवायला. आणि तुम्हाला जर काय अडचण लागली तर हा थिटे पाटील तुमच्या सोबत सदैव उभा आहे. तुम्हाला कधीही मदत लागली तरी माझ्याशी संपर्क साधा. मी तिथे येऊन तुम्हाला देईल माझा मदतीचा हात. तर अशा ठिकाणी जो आपल्या गावाच्या समोर हा प्रश्न उभा राहिला होता तो आता सुटलेला आहे. तर सर्वांनी आता गावात शेती करा. काय लागलंच तर मला सांगा, मी आहेच. असं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.